कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, जे आपण स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे, तर स्कॉलरशिप मधील गणित या विषयाची स्वाध्याय 3.2 हा आपण सोडून घेत आहोत. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 1 काय आहे. 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज हे विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? तर बघा, आपण काय करूया की 1 ते 10 पर्यंत काय असतं ते बघूया. बघा, 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्या आणि विषम संख्या यामध्ये कितीचा फरक आहे तो शोधला की आपल्याला पुढच्या सगळ्यांची लिंक लागून जाते. तर बघूया, समसंख्या आपण येथे लिहूया आणि विषम येथे. मग समसंख्या कोणत्या आहेत? 2 4 6 8 10. विषम कोणत्या आहेत? 1 3 5 7 9. यामधील फरक काय असेल? 1 4 आणि 3 मधला फरक 1, 6 आणि 5 मधला फरक 1, 8 आणि 7 मधला फरक 1 आणि 9 10 आणि 9 मधला एक फरक किती आहे? 1 चा. म्हणजे एकूण कितीचा फरक आला 1 ते 10 मध्ये? तर तो आला 5 चा. मग मला सांगा, 11 ते 20 मध्ये पण सेम अशी मांडणी करू शकतो. तेथील फरक किती येईल? तो पण 5 चाच येईल. 21 ते 30 मधील कितीचा फरक येईल? तो पण 5 चाच फरक येईल. बघा, 31 ते 40 मध्ये कितीचा फरक येईल? तो पण 5 चाच येईल. आणि 41 ते 50 मध्ये तो पण 5 चाच फरक असेल. आपल्याला काय विचारलंय की 21 ते 40 पर्यंतचा फरक. मग 21 ते 40 मध्ये 5 आणि 5 कितीचा फरक येईल? तर तो येईल 10 चा. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघू. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे. मग 3 क्रमवार संख्या तुम्ही तुमच्या मनानेही घेऊ शकता. बघा, याची अंडरस्टँडिंग होण्यासाठी आपण 3 क्रमवार विषम संख्या घेऊ. मग कोण 1 3 5 घेईल, कोण 3 5 7 घेईल, तुम्हाला जी संख्या वाटेल ते घेऊया. मग मी काय करतो की मी 3 5 आणि 7 या 3 विषम संख्या घेतल्या, क्रमवार आहेत त्या. मग यांची बेरीज किती आली? 3 आणि 5 8, 8 आणि 7 15. म्हणजे 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आहे? y. म्हणजे 15 काय आहे? y. बरोबर. तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या, यामध्ये सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे? 7. 7 च्या पुढील समसंख्या काय येईल? 7 अधिक 1 8. ही समसंख्या येईल. बरोबर. मग आपण काय करू की y ची किंमत 15 ह्या चारही इक्वेशन मध्ये ठेवूया आणि 8 कोणाचं उत्तर येत आहे ते शोधूया. मग चला की y ची किंमत जर मी येथे 15 लिहिली, 15/3 अधिक 1, 3 5 15, 5 आणि 1 6, हे ते आलं 6. आपल्याला किती यायला पाहिजे उत्तर? 8. हे पण नाही येणार. 15/3 हे किती आलं? 5. 5 आणि 2 किती? 7. मग मला सांगा, y/3 ची किंमत किती येते प्रत्येक वेळेस? 5. मग 5 आणि 1 6, 5 आणि 2 7, 5 आतून 1 गेले किती? 4. आणि 5 आणि 3 किती? 8. आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 8. म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा, सेम मेथडने जर असा प्रश्न विचारला की मधल्या संख्येच्या पुढील संख्या कोणती, तर मधल्या संख्येच्या पुढील समसंख्या कोणती येईल? तर ती 6 येईल. बरोबर. अजून काय प्रश्न विचारला की सर्वात लहान विषम संख्येच्या पुढील संख्या कोणती येईल? तर ती 4 येईल. तर अशा एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. पुढील प्रश्न बघूया आपण. 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज 660 आहे. बघा, क्रमागत समसंख्या कशा लिहू शकतो? पहिली समसंख्या आपण x मानली, तर दुसरी काय येईल? x अधिक 2. तिसरी काय येईल? x अधिक 4. चौथी काय येईल? x अधिक 6. आणि पाचवी येईल x अधिक 8. तर ह्या 5 क्रमागत समसंख्या झाल्या. मग मधली संख्या काय असती? तर मधली संख्या ही काय असते? तर ही ॲव्हरेज असते. बघा, यालाच आपण म्हणतो सरासरी. किंवा आपण असं म्हणू शकतो की जर 660 ला आपण किती संख्या आहेत? याते 5 संख्या आहेत. जर 5 ने भागलं तर कोणती संख्या मिळते? मधली संख्या मिळते. 660 ला जर 5 ने भागलं तर कोणती संख्या मिळते? मधली संख्या मिळते. मग बघूया काय येईल? 5 1 5, उरले किती? 1. 5 3 15, 5 2 60. म्हणजे मधली संख्या काय आली? 132. बरोबर. त्याच्यापेक्षा लहान संख्या 2 ने लहान 130 आणि सर्वात लहान 128. बघा, 132 च्या पुढील संख्या कोणती येईल? 134 आणि त्यापेक्षा मोठी 136. आपल्याला काय विचारलंय की सर्वात मोठी आणि सर्वात लहान यांची बेरीज. सर्वात मोठी संख्या काय आली? 136.
सर्वात लहान संख्या कोणती आहे 128 यांची बेरीज. आता मला सांगा की 130 आणि 120 बेरीज किती येईल 250. 200 पेक्षा मोठं उत्तर पाहिजे, 250 पेक्षा मोठं उत्तर पाहिजे, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येईल. जरी तुम्ही सोडवलं तरी ते येईल, पण परीक्षेमधील काही सेकंद वाचवण्यासाठी आपण जर पर्याय बघितले तर पर्यायामध्ये खूप अंतर आहे आणि त्याच्यामुळं आपण 13 आणि 12ची जरी बेरीज केली 25 आणि 25 पेक्षा थोडंसं मोठं उत्तर तर ते येतं 26, पर्याय क्रमांक 2. आणि जरी तुम्हाला चेक करायचं असेल तुम्ही करू शकता. 8 आणि 6 14, हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि येथे आलं 2, 264 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघू. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही? बघा, मागील लेक्चरमध्ये मी सहमूळ संख्या सांगितलेले आहेत. सहमूळ संख्या म्हणजे काय की त्यामध्ये सामायिक एक सोडून कोणताही विभाजक नसला पाहिजे. मग बघूया आपण 18 बघूया. तर 18ची फोड कशी होऊ शकते बघा. 1 आहे, त्याच्यानंतर 2 ने 18ला भाग जातो, त्याच्यानंतर 3 ने जातो, 6 ने जातो, 9 ने जातो आणि 18 ने भाग जातो. मग 35 संख्याला कशाने भाग जातो? 1 ने जातो, 5 ने जातो, 7 ने जातो आणि 35 ने भाग जातो. मग मला सांगा येथे 1 सोडलं तर बाकीच्या संख्या कोणत्या तरी सामायिक आहेत का? कोणत्याच संख्या सामायिक नाहीत. म्हणजे ही जोडी कसली आहे तर ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. आपल्याला काय विचारलंय? सहमूळ संख्या नसलेली जोडी विचारलेली आहे. मग बघूया आपण की काय उत्तर असू शकतं. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 बघूया आपण 32. तर 32ची फोड कशी होईल बघा. 32ला 1 ने भाग जातो, 2 ने पण भाग जातो, त्याच्यानंतर 4 ने जातो, 8 ने जातो, 16 ने जातो आणि 32 ने जातो. बरोबर. 24ला कशाने भाग जातो? 24ला बघा 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो. मग आता हे तर दिसतं 4 ने पण भाग जातो, 8 ने पण भाग जातो. मग 2 4 8, 2 4 8 हे कसे झाले? हे सामायिक घटक झाले. त्याच्यामुळे ही सहमूळ संख्यांची जोडी असू शकते का? तर पर्याय क्रमांक 1 ही सहमूळ संख्यांची जोडी असू शकत नाही, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तुम्ही वाटल्यास 2 आणि 3 चेक करा, त्यामध्ये कोणताही घटक सामायिक नाही. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. पी ही एक समसंख्या आहे, तर त्यापुढील 39वी समसंख्या कोणती? मी काय म्हणतोय की 2 ही एक समसंख्या आहे, त्याच्यापुढील लगतची समसंख्या कोणती आहे? तर ती 4 आहे. म्हणजे 2 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. मी काय म्हणतो 2 ही एक समसंख्या आहे आणि 2च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? तर 2च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती असते? 4 आणि 6. म्हणजे यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा. म्हणजे येथे मी पहिली समसंख्या शोधायची म्हणलं तर 2चा आणि 1चा गुणाकार केला. येथे दुसरी समसंख्या शोधायची म्हणलं तर मी 2 आणि 2चा गुणाकार केला. येथे मला कोणती समसंख्या शोधायची? 39वी. तर मी काय करणार? पी मध्ये 39 गुणिले 2 हे शोधणार. मग काय येईल? पी अधिक 39ची दुप्पट 78. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. 2 मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असतो? मग आपण मूळ संख्या लिहूया. 2 3 5 7 11 13. मग मला सांगा किमान म्हणजे कमीत कमी कितीचा फरक असायला पाहिजे? तर 2 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 1. 3 आणि 5 मध्ये 2चा, 5 आणि 7 मध्ये 2चा, 7 आणि 11 मध्ये 4चा, येथे 2चा. मग मला सांगा किमान म्हणजे सर्वात कमी फरक कुठे आहे? तर पर्याय क्रमांक तर 1चा फरक आहे. 2 आणि 3 मध्ये 1चा फरक आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 1. पुढील प्रश्न बघूया. 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? आता मला सांगा तुम्हाला कुठपर्यंतच्या मूळ संख्या माहिती आहेत? मूळ संख्या आपण ज्या पाठ केलेल्या आहेत त्या आपण 1 ते 100 पाठ केलेत. 100च्या पुढील मूळ संख्या आपल्याला माहित नाहीत. आपल्याला संयुक्त विषम संख्या विचारले. म्हणजेच या प्रश्नामध्ये 3 संख्या किंवा काय असू शकतात? तर त्या मूळ संख्या असू शकतात. तर आपल्याला चेक करायचे की 101 ही संख्या संयुक्त आहे का मूळ आहे? तर ते कसं शोधायचं?
तर ते कसं शोधायचं? तर मला सांगा 101 च्या पुढील वर्गसंख्या कोणती? 101 च्या पुढील वर्गसंख्या 121. 121 चं वर्गमूळ किती? 11. तर काय चेक करायचं असतं सांगतो. तर 1 ते 11 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि 11 आहे. जर या संख्यांनी 101 ला भाग गेला तर ती संख्या ही संयुक्त संख्या असते. जर भाग गेला नाही तर 101 ही काय बनेल? मूळ संख्या बनेल. तर चेक करूया. 2 ने 101 ला भाग जातो का? नाही. 3 च्या कसोटीत 101 आहे का? नाही. 5 च्या कसोटीत आहे का? नाही. 7 ची कसोटी तुम्हाला शिकवले. 7 म्हणजेच काय? 1 ची दुप्पट 2, 10 तून 2 गेलं 8. 8 ला 7 ने भाग जातो का? नाही. म्हणजे 7 ने पण भाग जात नाही. 11 ची कसोटी काय असते? एकाड एक संख्या बघतो आपण. तर बघा 1 आणि 1 ची बेरीज 2 आणि ह्याची बेरीज काय? 0. 2 मधून 0 गेलं 2. 2 ला 11 ने भाग जातो का? नाही. म्हणजे 101 ही कशी संख्या आली? 101 ही मूळ संख्या आली. बरोबर. आपल्याला संयुक्त संख्या शोधायची. मग 103 ला पण बघा 2 ने भाग जात नाही, 2 ने भाग जात नाही, 3 ने भाग जात नाही, 5 ने, 7 ने, 11 ने, कशानेच भाग जात नाही. म्हणजे ही पण संख्या कशी आली? मूळ. आपल्याला संख्या कशी शोधायची? लहानात लहान. मग 107 शोधण्याच्या आधी आपण 105 शोधू. 105 ला कशाने भाग जातो? तर 105 ला 3 ने पण भाग जातो, 5 ने पण भाग जातो. बरोबर. आणि 7 ने पण भाग जातो. म्हणजे लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती आहे? तर ती आहे 105. बघा ही आपल्याला माहीतच पाहिजे. पण जर परीक्षेमध्ये माहीत नसेल तर याचं उत्तर कसं काढायचं ते पण आपण सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न बघू. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे? 12. मग समसंख्या आहेत आणि त्यांची सरासरी काय आहे? 12. म्हणजे 12 ही कोणती संख्या असेल? मधली. 12 ही मधल्या क्रमांकाची संख्या असेल. म्हणजेच किती संख्या आहेत? 5. म्हणजे ही 3 नंबरची संख्या असेल. बरोबर. मग मोठी संख्या काय असेल? 14. त्याच्यापेक्षा मोठी 16. 12 पेक्षा लहान काय असेल? 10. त्याच्यापेक्षा लहान 8. मग आपल्याला काय म्हणलंय? सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? मग 8 ही 16च्या किती पट आहे? तर कसं लिहिणार? 8 भागिले 16. 8 ही संख्या 16 या संख्येच्या किती पट आहे? तर त्याची मांडणी कशी असती? 8/16. 8/16 म्हणजेच किती? 1/2. 1/2 ला आपण काय म्हणतो? निमपट. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. खूप मुलं दुप्पट लिहू शकतात बघा. पुढील प्रश्न बघू. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आहे? 153. मग किती संख्या आहेत? 3. 153 ला आपण 3 ने भागलं, किती आलं? 51. 51 काय आली? मधली संख्या. 51 ही मधली संख्या आली. आपल्याला काय विचारलंय? मधली संख्याच विचारलंय. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया आपण. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. मग संयुक्त विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 2 अंकी. 11. बघा विषम संख्या 2 अंकी विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 11 आहे, 13 आहे, 15 आहे. मग मला सांगा संयुक्त संख्या 11 आहे का नाही? 13 आहे का नाही? तर ती काय आहे? 15. 15 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे व सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती आहे? सममूळ संख्या कोणती आहे सर्वात मोठी? मग येथे काय म्हणलंय? सम. आणि येथे काय म्हणलंय? मूळ. तर एकच सममूळ संख्या आहे, एकमेव सममूळ संख्या आहे. ती म्हणजे कोणती आहे? तर ती आहे 2. आणि आपल्याला काय विचारलंय की या दोन्हीचा गुणाकार 15 आणि 2चा गुणाकार किती येतो? 30. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण पुढील स्वाध्याय 3.3 घेऊन येत आहोत पुढील लेक्चरमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय तेही मला सांगा. तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते आणि या व्हिडिओ सिरीजमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.